तुमची तब्येत कशी आहे आता? ठणठणीत. सॉरी आमच्यामुळे. जान्हवी, अगं जे व्हायचं ते होतच. आणि वय झालंय आता माझं. माझं सोड, तू सांग, तू प्रेग्नंट आहेस ना? तुम्हाला कोणी सांगितलं? तुझ्या चेहऱ्याने. खरंच तुझा चेहरा पाहून कळलं मला. चेहरा पाहून? 70 पार केलीये मी, एवढं कळणार नाही मला? तिला नाही कळलं. आता त्याला कसं कळेल ग? पण त्याने समजून घेण्याचा प्रयत्नही नाही केला. मग बोलली का नाहीस? एकतर आधी सगळं निवळण्याची वाट पाहिली आणि मग काहीच निवळत नाहीये म्हटल्यानंतर आईजी मी खूप प्रयत्न केला. इनफॅक्ट मी 2-3 वेळा श्रीला भेटले सुद्धा. मग नाही सांगू शकले. आईजी खरंच मला इतकी मोठी गोष्ट लपवायची नव्हती, पण श्री माझं काही ऐकूनच घेत नव्हता. त्याच्या मनात माझ्याविषयी इतका राग होता की तो फक्त चिडायचा, टोमणे मारायचा. मग माझं धाडसच नाही झालं. आणि त्यात तुमच्या तब्येतीमुळे सुद्धा तो खूप डिस्टर्ब असायचा आईजी. अगं मग मला नाही का सांगायचं? आईजी मी तुम्हाला सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. तुम्हाला आठवतंय मी एकदा तुम्हाला म्हणाले होते की मला बोलायचंय तुमच्याशी. मला हार्ट अटॅक येऊन गेलाय. फार जास्त दुःख किंवा आनंद मला पेलवेल की नाही मला सांगता येत नाही. त्यानंतर माझं धाडसच नाही झालं आईजी. अगं मग इतर कोणाला तरी सांगायचंस? कारण मला भीती वाटली होती. कसली? एकतर पिंट्यामुळे सगळेच माझ्यावर चिडले होते. त्यात तुमचा अटॅक आणि माझी प्रेग्नन्सी, या दोन्ही बातम्या एकत्रच आल्या. आईजी तुमचा अटॅक माझ्या बाळाच्या पायगुणाशी तर जोडला जाणार नाही ना, अशी भीती वाटली. रेडी आहेस का तुझ्या नवी? अगं कुठल्या जमान्यात वावरतो आपण? हे तर मी माझ्या तरुणपणी सुद्धा मानलं नव्हतं. हे बघ, श्री पोटात होता तेव्हा रमाकांत परदेशी गेला म्हणून मी श्रीला त्याबद्दल जबाबदार धरलं का? अगं माणसं आपल्या इच्छेनुसार, स्वभावानुसार वागतात. त्याचं खापर त्या निष्पाप जीवावर कशाला फोडायचं? आणि हार्ट अटॅक ही एक मेडिकल कंडिशन आहे. त्यासाठी वय, प्रकृती हे कारणीभूत असतात. तुझ्या पोटात वाढणारा गोखल्यांचा अंश कसा कारणीभूत असेल, त्याला कसा जबाबदार असेल? तू इतर कुणाला नाही, मला तरी सांगायलाच हवं होतंस जान्हवी. पण त्याआधीच तुमच्या नातवाने मला डिवोर्सची नोटीस पाठवली ना. अगं पण डिवोर्स तुला हवा होता ना? मला ना पिंट्याची खूप काळजी वाटते. एक तर आहे भोळसट, कसं होणार त्याचं कोण जाणे. कला कान किटलेत माझे सगळं पुन्हा पुन्हा ऐकून. व्यवस्थित चाललंय त्याचं. काय व्यवस्थित चालू आहे? अक्कल नाही म्हणते ना ती ही. एक तर मिळतात किती? 40 रुपये. त्या 40 रुपयामध्ये कधी बदाम आण, कधी कुठलं फळ आण. स्वतःच्या भविष्याचा म्हणून काही विचारच करायचा नाही. अगं त्याचं तो बघेल, तू कशाला त्यात पडतीयेस? अहो आई आहे मी त्याची. 9 महिने पोटात वाढवलंय त्याला. सगळ्याच आया वाढवतात आपल्या पोराला 9 महिने पोटात. मग आई पोटात वाढवते ना, म्हणूनच घोर असतो तिला तिच्या लेकराचा. कसला घोर लागलाय तुला त्याचा? अहो कसं होणार त्याचं? दूध वाढवले ताईसाठी, फळं आण ताईसाठी. त्याला गरज नाहीये का शरीराला त्या सगळ्या गोष्टींची? बरं आता जानूचे एक एक खर्च वाढतच जाणार. काही भागणार आहे का तिच्या तुटपुंच्या पगारामध्ये? काय पैशाचं काही झाड लागलेलं नाहीये दारात का? तिचा बाप कुबेर आहे? तुझ्यापर्यंत आलंय का कोणी हिशोब घेऊन? हे सगळं सेव्हिंग आता जानूच्या बाळणपणावर खर्च झालं तर मग पुढे खायचं काय? तेव्हाच तेव्हा बघू. पिंट्याचं लग्न कसं होणार? आणि अशी ही टाकलेली बहीण तिच्या पोरासकट आपल्या बाहेर येऊन राहते असं म्हटल्यानंतर त्याला कोणी देईल का मुलगी? कला पुरे कर तुझ्या तोंडाचा पट्टा आता. अगं ती मिळवते आणि ती खर्च करते. तुझा काय संबंध आहे तिचं खाणं काढण्याचा? माझ्या सगळ्या बोलण्याचा विपर्यास करायची सवय लागली तुम्हा लोकांना.
तिचं खाणं काढत नाहीये मी तुम्हाला फक्त सांगते की खर्च कसे वाढलेत आणि जानूच्या एकटीच्या पगारावर हे सगळं भागणार आहे का? बर मग काय करूया? पोटगीचा आपण नीट विचार केला पाहिजे. मला मला का डिवोर्स हवा असेल? आईजी मी का डिवोर्स घेईन? मुळात मी प्रेग्नंट असताना का डिवोर्स मागे नाही आईजी? मला तर उलट मी कधी एकदा तुम्हाला सगळ्यांना भेटते आणि ही आनंदाची बातमी सांगते असं झालं होतं. मी का डिवोर्स मागेन? हा, मला वाटलं होतं तसा काहीतरी गैरसमजच झालेला आहे. अगं पण तू आमचे फोन घेत नव्हतीस, आम्हाला भेटत नव्हतीस. आईजी मी हॉस्पिटलमध्ये होते. खूप स्ट्रेस होता आणि मला डॉक्टर म्हणाले होते की आता बाळासाठी हा स्ट्रेस खूप घातक ठरू शकेल. म्हणून मी बाळासाठी थोडा काळ कोणाशी संबंध ठेवले नव्हते. पण म्हणून ही गोष्ट लपवून ठेवणार होते का? मी सांगणारच होते ना. हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. तुझ्या ऑफिस मध्ये चौकशी केली तेव्हा तू सुट्टीवर होतीस, तू फोन उचलत नव्हतीस, म्हणून तुझ्याशी बोलायला मी स्वतः तुझ्या घरी आले होते. तुम्ही घरी आला होता? कधी? डिवोर्सचा विषय निघाला तेव्हा. घरात कुणीच नव्हतं. आई होती तुझी. मग आईने तुम्हाला सांगितलं नाही मी हॉस्पिटलमध्ये आहे ते? नाही, श्री आणि जान्हवी मध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झालाय. तुमच्या मुलाचं मला माहित नाही, पण जान्हवीचा गैरसमज मात्र दूर झालाय. म्हणजे तुमचं घराणं काय ते कळलंय तिला. मी माफी मागते तुमची. त्याने माझ्या मुलाने तुरुंगात घालवलेले 2 दिवस परत येणार आहेत का? परत काहीच येत नसतं. तसंच आता तुमची सूनही परत येणार नाहीये. पण नाही, म्हणजे त्यात तिचा काही दोष नाहीये. कारण मीच असं म्हणाले होते सगळं निवळल्याशिवाय कुणालाच काहीच सांगू नकोस, म्हणून तिने लपवलं असेल कदाचित. पण त्यांनी तुला सांगितलं नाही मी येऊन गेल्याचं? मला त्रास होऊ नये म्हणून कदाचित बोलली नसेल ती. अगं पण आईची खूप स्ट्रेस होता, अजूनही आहे. पण आता मी सगळं स्वीकारलंय. पण आजकाल मी फार त्रास करून घेत नाही स्वतःला कशाचाच. आईची मला धक्के नाही आवडत. अशी चढ उतारांची पण भीती वाटते. आयुष्य कसं साधं सोपं सरळ असावं. त्या काळात आईने खूप केलं, पण माझी अवस्था अगदीच नाजूक होती. आता तिच्या आईबद्दल तिला सांगणं योग्य नाही. मुळात तिच्या आईनं हे दुष्टाव्यानं केलं का तिला जान्हवीची काळजी वाटत होती याची कल्पना नाही. ते कळल्याशिवाय यावर काही बोलणं चूक ठरेल. आणि जान्हवीची परिस्थिती खरंच खूप नाजूक वाटते. अशा अवस्थेत तिच्या पुढे संघर्षाचे मुद्दे नको. आधी छाननी केली पाहिजे या सगळ्या प्रकाराची, मग तिच्या आईला जाब विचारा. एकमेकांवर प्रेम असलेलं हे जोडपं डिवोर्सची भाषा का करायला लागलं? काय झालं आई? आजी कसला विचार करताय? नाही का, काय नाही, असंच. पण आपण हे सगळं नंतर बोलूया. तू आता घरी चल. आपण तुझं सामान नंतर मागवून घेऊया पाहिजे तर, किंवा तू आणि श्री जाऊन घेऊन या. चल घरी चल. काय झालं? आय एम सॉरी आईची, पण मी नाही घरी येऊ शकत. काय झालं बाळा? आईची सॉरी, पण मी नाही येऊ शकणार तुमच्या बरोबर. का? आज रविवार आहे, ऑफिसला सुट्टी आहे ना? हो, पण पण काय? आता सगळंच बदललंय आईची. म्हणजे? आता सगळ्यांच्या मनात एकमेकांविषयी अढी आहे. मला नाही कळलं. आईची आता काहीच पूर्वीसारखं नाही आहे. नाही ग, तसं नाहीये. गोष्टी अजून हाताबाहेर गेल्या नाहीयेत. गेल्यात. तू घरी चल, सगळं ठीक होईल.
आमचा अंश वाढतोय तुझ्या पोटात, माझ्या श्रीचं बाळ. एवढा आनंदाचा क्षण यापूर्वी फक्त श्रीच्या जन्माच्या बातमीनं आला होता. विघ्नेश्वराची कृपा की आपण आत्ता भेटलो आणि हे सगळं मला कळलं. नाहीतर गोष्टी कुठल्या थराला गेल्या असत्या त्यालाच ठाऊक. माझ्या तब्येतीचं नसतं ना तर मी गोष्टी इथवर येऊच दिल्या नसत्या. त्या नोटिशीला काहीही अर्थ नाही आणि डिवोर्सलाही. तुम्ही दोघांनी आता आई बाबा म्हणून एकत्र असलं पाहिजे, बरोबर असलं पाहिजे. मी चांगले कान पकडते श्रीचे. चल तू. अय्याजी, मला खूप आदर वाटतो तुमचा, आधार वाटतो, पण मला घरी यायला नका सांगू प्लीज. अगं का ते सांग ना. कारण श्रीने मला समजून नाही घेतलं. पिंट्यावरचा राग सतत माझ्यावर काढत राहिला. मला नोटीस पाठवली, बरं तरीही लाचारासारखी मी त्याला भेटायला गेले, त्याच्याशी बोलूया म्हटलं, पण फक्त भांडला माझ्याशी. अय्याजी, आम्ही खूप दुरावलोय आता. अगं पण त्याचीही काही बाजू असू शकते. हो, पण म्हणून बायकोचं ऐकूनच न घेण्याचं कन्सेशन नाही मिळू शकत ना त्याला. सगळ्या जगाची काळजी असते ना त्याला. स्त्रियांबद्दल नितांत आदर आणि कणव वाटते ना. मग बायकोबद्दल नाही वाटलं काही? माझ्याशी वागताना कुठे गेलं ते सगळं? हे बघ, तुमच्यामध्ये काहीतरी मेजर मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. पण मग तो दूर करण्याचा मी प्रयत्न करतच होते ना अय्याजी. ज्या माझ्या अवस्थेत त्याने मला सांभाळायला हवं होतं, माझ्या बरोबर असायला हवं होतं, त्या माझ्या अवस्थेत मी माझ्या बाळाला त्याच्या बाबांचं छत्र मिळावं म्हणून श्रीला समजवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यावेळी मला श्रीची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तो माझ्यापासून सगळ्यात दूर होता. जेव्हा सगळ्यांकडून मी लाड गोड कौतुक करून घ्यायला हवी होती ना, तेव्हा मी माझा संसार वाचवण्यासाठी रडत होते, झगडत होते अय्याजी. आणि कुणाशी? ज्याचं बाळ माझ्या पोटात वाढत आहे त्याच्याशी. जान्हवी, अगं त्याला माहित नाहीये तू प्रेग्नंट आहेस ते. नाहीतर तो कधीच असं वागणार नाही तुझ्याशी. त्याला माहिती आहे अय्याजी. श्रीला माहितीये? हे सगळं सांगणारं पत्र लिहिलं होतं मी त्याला. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे फोन उचलू शकले नाही कारण मला बरं नव्हतं. मी प्रेग्नंट आहे आणि आता आपण आपल्या बाळासाठी सगळं बाजूला ठेवून एकत्र येऊया, नको भांडूया, सगळे मिसअंडरस्टँडिंग दूर करूया वगैरे वगैरे हे सगळं सांगणारं पत्र लिहिलं होतं मी. असं पत्र लिहिलं होतंस तू श्रीला? हो. काय म्हणाला तू? त्याने ते पत्र फाडून डस्टबिन मध्ये टाकलं. शक्य नाहीये ते. नाही, एवढंच नाही, त्याने मला ब्लॉकही करून टाकलं, माझ्याशी कुठलाही संपर्क ठेवायचा नाही म्हणून. जान्हवी, जान्हवी, शांत हो. आता या अवस्थेत स्वतःला फार त्रास नाही करून घ्यायचा, जपायचं स्वतःला. हे बघ श्री, असं करणं शक्य नाही, खरंच शक्य नाही. तू प्रेग्नंट आहेस हे सांगणारं पत्र तो फाडून डस्टबिन मध्ये टाकून देणं शक्य नाही. इतका इन्सेन्सिटिव्ह नाहीये तो. त्या फाटलेल्या पत्राचे तुकडे जपून ठेवलेत मी माझ्या जवळ आईची, माझ्या तुटलेल्या संसाराची आठवण म्हणून. जान्हवी, या गोष्टी समोरासमोर क्लिअर व्हायला हव्यात. आता मला त्याची गरज नाही वाटत आहे आईची. मुळात मला सोसण्याची ताकद नाही उरली आहे. त्याचं जे काही ठरलंय ते आता त्याला लकलाप. पण मी श्रीला कधीच माफ नाही करणार आता. बरं, नको करूस. तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही ठरवा, आम्ही तुमच्यात पडणार नाही. पण तू घरी तरी चल. एवढं सगळं झाल्यावर मी आणि माझं बाळ दोन्ही श्रीला नको असताना. ते घर त्याच्या एकट्याचं नाहीये, सगळ्यांचं आहे. आपण ते नंतर बघूया. तू घरी आल्यानं श्रीच्या आयांना किती आनंद होईल, किती आतुरतेनं वाट पाहत होत्या त्या बाळाची. त्यांच्यासाठी तरी घरी चल. ते घर तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे. कुठल्या हक्काचा आईची? ज्या घरात मी साधं स्थानही निर्माण करू शकले नाही ते. असं नाहीये बाळा. तू घरी चल. कशी येऊ मी त्या घरी आईची ज्या घरी श्रीचं दुसरं लग्न जमवण्याचा प्रयत्न चालू आहे? दुसरं लग्न?
हे काय आहे आणि मला कसं माहिती नाही? मला माहित नाही. नाही, मला तुझ्याकडून आत्ता कळतंय. म्हणजे खुसबी बोलणं झालं होतं, पण मी ते खोडून काढलं होतं. सिरियस काहीही नव्हतं. पण आता सगळं सिरियस आहे. मला असं सांगण्यात आलंय की मी तुमच्या मुलाला सोडावं, कारण त्याच्यासाठी माझ्यापेक्षा खूप चांगली, सरस, आणखी चांगल्या घरातली मुलगी शोधतायत सगळे. आईजी, आईजी मला माफ करा. तुम्हाला त्रास होत असेल तर आपण नको बोलूया आता या विषयावर. त्रास नाही ग, पण हे कसं शक्य आहे? तुला कोणी सांगितलं हे? हे सगळं मी माझ्या कानांनी ऐकलंय. कधी आणि कुणाकडनं? एवढं सगळं झालं तरीही मी निर्लज्जासारखी घरी आले होते श्रीला ही बातमी देण्यासाठी. पण इतकं असह्य मला याआधी कधीच वाटलं नव्हतं आईची. माझा विश्वास बसत नाहीये, पण तू सांगतेस म्हणजे ते खरं असणार. मला या सगळ्याचा छडा लावायलाच पाहिजे. आईजी प्लीज, तुम्ही आता कुणावरही रागवू नका. खरंच ऐका ना, तुम्ही मला घरी येण्याचा आग्रह केला म्हणून मी बोलले, नाही तर मी तुम्हाला सांगितलंही नसतं. आता जे आहे ते आहे, आणि जो खडतर मार्ग माझ्यासाठी आहे तो मी स्वीकारलाय. आता त्यात कुठलाच बदल नको. मला ना ह्या अशा बदलांची भीती वाटते आईची. आणि मनात एकमेकांबद्दल एवढं काही असताना मला किंवा आणखी कुणाला काय आनंद मिळणार आहे आईची यातून? त्यापेक्षा दूर राहिलेलंच बरं. मला क्षमा करा. जान्हवी, सगळ्यांच्या वतीनं मी तुझी क्षमा मागते. खूप चुकलं आमचं. आईची प्लीज मला लाजवू नका. लाज तर मला वाटते आमच्या वागण्याची. याची चुका माझ्याकडूनही, आमच्या सगळ्यांकडूनही झाल्या. वाईट इतकंच वाटतंय की या सगळ्या चुकांची शिक्षा काहीही दोष नसताना माझं बाळ भोगतंय. असं नाही होणार जान्हवी. तो गोखऱ्यांचा अंश आहे आणि तो त्याच्या मानानं आणि थाटानंच या जगात येणार. तुझी इच्छा नसेल तर मी बळजबरी करून तुला घरी नेणार नाही. पण माझी सून आहेस तू, आणि तुझ्या पोटात माझ्या घराण्याचा अंश वाढतोय. त्याचा जन्म गोकुळातच होईल, हा माझा शब्द आहे. आणि माझा शब्द मी प्राणापेक्षा जास्त जपते. पण तुम्ही कोणाला काही सांगू नका. म्हणजे श्रीला आता माहितीच आहे तो इग्नोर करतोय. पण माझं झालंय त्याच्याशी बोलणं. तुम्ही त्याच्याशी आता काही नका बोलू. अगं पण माझ्या बाळाला मला श्रीवर नाही लादायचं आईची. आईची आम्ही असे जवळ आलो तर मनाने दूरच राहू ना. एवढे दुरावलो आम्ही एकमेकांना. त्यापेक्षा त्याला हवं तसं होऊ दे. आणि मी आता माझ्या मनाची तयारी केली आहे काहीही सोसण्याची. आणि त्याच्या आयांचा मला खूप राग आलाय. माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावण्याचा विचार करणाऱ्यांना मला काहीच सांगायचं नाहीये. आईची सॉरी. पण जान्हवी, मी समजू शकते तुझ्या भावना. तुम्ही मनाने जवळ आल्याशिवाय मी ही बातमी कुणालाही सांगणार नाही. म्हणजे आयुष्यभर ते बघू. मी निघू. जान्हवी, माझा तुझ्यावर आणि श्रीच्या होणाऱ्या बाळावर हक्क आहे असं मानतेस ना तू? पूर्णपणे. मग होणाऱ्या बाळासाठी मला जे काही करायचंय त्यासाठी तू मला अडवू नकोस. माझे पतवंड आहे ते. मला आत्तापासूनच त्याचं कोड कौतुक लाड करायचे. त्यासाठी मला थांबवू नकोस तू. बरं निघू मी. उशीर होतोय.
उशीर माझ्याकडून झालाय. किती आभार मानो तुझे विघ्नेश्वरा. कान आणि मन तृप्त झालं. आता माझी नाचून स्वेच्छेनं आणि आनंदानं घरी परत आणण्याची जबाबदारी माझी.